त्याचबरोबर नोंद घ्या, हा सामना जो संघ जिंकेल तो सामना करेल रेडी संघाविरोधात शुक्रवारी सकाळी 10 वाजता. नोंद घ्या, शुक्रवारी सकाळी जो संघ जिंकेल तो संघ रेडी संघाच्या विरोधात इकडे तिथे सामना केला जाईल. तो म्हणजे महत्त्वपूर्ण असा क्वार्टर फायनलचा. जो संघ या मॅचमध्ये जिंकेल वर्सेस रेडी. बॉलर टिपू सज्ज होतो. स्ट्रायकर्स एंडला प्रतीक गवंडे आणि नॉन स्ट्रायकर्स एंडवर युवराज. पहिला बॉल पुल केला प्रतीक गवंडेने. खिलाडी नक्कीच तिकडे तैनात खेळाडू, पण त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू प्रवास करतोय 6 धावांसाठी. ज्या स्टाईल मध्ये गेली होती सुरुवात गेल्या मॅचच्या त्याच शैलीमध्ये सुरुवात करतोय. पहिल्याच बॉलवर उंच पुरा शॉट 6 धावांसाठी. दरम्यान इकडे झेल सुटते. हे झेलला अटेम्प्ट का नाही केलं विकेट किपरने. महत्वपूर्ण झेल हे ठरू शकलं असतं. दरम्यान चेंडू निर्धाव. धावसंख्या झाली आहे ती 6. दरम्यान पंचवर्षाला वाईटचा एका षटकाच्या सामन्यामध्ये वाईट टाकणं हे नक्कीच महागात ठरू शकतं. धावसंख्या झाली याचबरोबर 7 वर. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता. लेट कट झाला पण मारायचा होता स्क्वेअर कट. बॅटचा फेस थोडासा उशिरा उघडतोय आणि त्याचमुळे चेंडू निर्धाव. धावसंख्या 7. चांगल्या रीतीने हाताळतो हे षटक. पहिल्या बॉलवर मोठा फटका लागून सुद्धा. यॉर्करला लागलेला चेंडू खोदून काढलाय डाऊन द ग्राउंड. एक धाव घेण्याचा प्रयत्न, खराब फेकी आणि इकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेनिशी धावसंख्या पराभूत केली जाते ती 9 धावांवर. नऊ धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल, खराब चेंडू. फील्डर बनून जाईल. दर्शक नक्कीच तिकडे ते रिजन मध्ये बॉल ओलांडतो सीमारेखा सह जातो मिड विकेट. सीमारेषेवरून 6 धावांसाठी धावसंख्या क्रॉस करते 15चा आकडा. 15 धावा धावफलकावर. आणि त्याचबरोबर शिल्लक असेल तो म्हणजे अजूनही एक चेंडू या दरम्यान. म्हणजे एक जर मोठा फटका निघाला तर नक्कीच पुन्हा एकदा एक डोंगर एवढी धावसंख्या या एका षटकाच्या स्थानावर पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा उंच पुरा फटका प्रतीक गवंडे. आजच्या दिवशी आजचा दिवस हा या बॅटरचा राहिलाय. अर्धशतकही ठोकावलं आणि 2 मॅच मध्ये इकडे सलग एका षटकांमध्ये आपल्या संघात योगदान दिलंय. धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. 21 म्हणजे 22 धावांचा पाठलाग हा करायचा आहे. तो म्हणजे इसोटी स्पोर्ट्स निगोडा संघाला हा सामना जिंकून रेडी संघाच्या विरोधात उभे टाकण्यासाठी 6 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज.
ओपन तर करतील आणि क्लोज पण त्यांनाच करावं लागेल, कारण धावसंख्या हवी आहे ती म्हणजे 22 आवश्यक. 6 चेंडू त्यांच्याकडे असतील आणि 6 चेंडू चेस डाऊन करायचे आहेत. त्या 22 धावा म्हणजे 3 ते 4 मोठे फटके हे अतिशय अनिवार्य पणावर आहे. ते म्हणजे तिकीट रेडी विरोधात उभं ठाकण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी सकाळच्या 17 मध्ये. पुन्हा एकदा प्रत्येक गवंडी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली. गेले 2 सामने कंटिन्युअस बॅटिंगला पण उतरला आणि बॉलिंगला सुद्धा. एवढा त्रस्त होऊन सुद्धा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिला बॉल खराब, झेल खाली फिल्डर आणि त्याचबरोबर नवजा इशारा येतोय पंचांकडून, म्हणजे फ्री हिटची मुभा आणि ती सुद्धा कुठच्या बॅटरला? ओमकार गावडे याने सकाळच्या 17 मध्ये बेधडक बेधुंद फटकेबाजी केली होती, पण मधले 2 सामन्याची बॅट पूर्णपणे शांत. आता बॅट तळपायला यापेक्षा सुंदर संधी मिळणार नाही. विजयासाठी 20 धावा 6 चेंडूंची. याचबरोबर हवेत मारलेला फटका, चेंडू जातो ऑफ साइडला आणि त्याचबरोबर बघता बघता जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा. दुहेर धावण्याची धावसंख्या परावर्तित 4 वर. विजयासाठी धावांची गरज. त्याचबरोबर मान्य श्री बंटी रेडकर, आज त्यांचा वाढदिवस. त्यांना महाकाल ग्रुप शिरोडा आणि गृह मित्रमंडळ शिरोडा यांच्याकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हवेत मारण्याचा प्रयत्न अखेर हा प्रयत्नच राहिला. डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला विष्णूच्या मागे, जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत इकडे 2 धावा पुढे गेला जातात. धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. चेंडूंचा खेळ संपलाय तो म्हणजे 2. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. हा सामना विजयश्री संपादन करण्यासाठी 4 चेंडू 16 धावांची गरज. सुंदर चेंडू वर्कर लेंथवर टाकला गेलेला, 1 धाव पूर्ण केली जाईल. आता समीकरणात बदल, 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. या संघाने सकाळपासून संघर्ष केला आणि हार मानली नाही यंगस्टर परबवाडी संघाने, आणि त्याचं खूप मोठं कारण तारणहार पाठीचा कणा म्हणून जो उभरला तो प्रतीक गवंडे. 3 चेंडू 15 धावांची गरज. यॉर्करला टाकलेला चेंडू आणि त्याचबरोबर इकडे जवळपास 2 लीगल चेंडू आणि परबवाडी संघ आपली वाट पाहेल. रेडीची टीम शुक्रवारच्या दिवशी फक्त 2 लीगल चेंडू टाकायचे आहेत. गिरोबा चषक 2024 स्पर्धेचं हे पहिलं पर्व आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी झळकावण्याचं नक्कीच सौभाग्य हे लाभलं प्रतीक गवंडेला आणि त्याचबरोबर नाव घेतलं प्रतीकचं आणि प्रतीकला इकडे साध्य झाली आहे ती विकेट. विजयासाठी इकडे आता मात्र 1च चेंडू राहिलाय. धावसंख्या झाली आहे ती 7. विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. आणि त्याचबरोबर इकडे पंचांनी आपला इशारा सांगायचा आहे. 1 चेंडू आणि वेळेटी 15 धावांची गरज आहे. अजूनही 1 चेंडू उरत राहिलाय. ज्या प्रकारचे आसार दिसतात असं वाटतंय की एका बाजूने इकडे हात टाकलेत या सामन्यामध्ये ते म्हणजे निगोडे संघाने. आणि दिवशी या 4 संघांनी सहभाग घेतला होता. एरन 11 रेडी, विसोटी स्पोर्ट्स निगोडे, यंगस्टार परबवाडी आणि त्याचबरोबर जय मानसेश्वर वदांडा संघ. पण या 4 संघांपैकी एक संघ आपले 3ही सामने जिंकतो, पुढील फेरीत प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग खुला केला आणि त्यांच्या विरोधात रेडी संघ विरोधात उभा ठाकेल तो म्हणजे यंगस्टार परबवाडी संघ शुक्रवारी क्वार्टर फायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. आणि आजच्या दिवशीचे सगळे सामने हे संपन्न केले जातात. याचा निर्वाळा शेवटच्या चेंडू नंतर आजचा दिवस नक्कीच आपण पाहिला
राहिला आहे तो प्रतीक गवंडेचा, कालच्या दिवशी बोल बालादाजी नाईक यांचा. तर उद्या सुद्धा अगदी याच प्रकारचे सामने पाहण्याची एक सुवर्ण संधी असेल. जे गेले 2 दिवस प्रेक्षक वर्ग आमच्याशी इकडे जोडले गेले त्या प्रेक्षक वर्गाला एक नम्र विनंती, जसं तुम्ही तुमचा साथ ठेवला, तुम्ही तुमचा वर्ग असं ठेवला ज्या स्पर्धेवर गेले 2 दिवस, तशीच साथ आणि तोच आशीर्वाद ठेवा पुढचे 3 दिवस. कारण उद्या सुद्धा अगदी मातब्बर संघ खेळतील. उद्याच्या दिवशी खेळतील आरोलीश्वर आरवली संघ, निरावडा स्पोर्ट्स, MSRTC तुळस आणि त्याचबरोबर गोवा राज्यातील एक नामवंत संघ उद्याच्या दिवशी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे, तो म्हणजे RV11 कोरगाव. तर उद्या सुद्धा अगदी रोमांचक दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि याचं नक्कीच कारण आहे ते म्हणजे